परम पवित्र भगवा ध्वज, वंदनीय भारत माता, खापा मंडलाच्या श्री विजयादशमी उत्सवानिमित्त मंचावर असेल प्रमुख पाहुणे, माजी सैनिक, महाभारतीचे सुपुत्र श्री दिलीपजी गबने, तसेच रामटेक संघ जिल्ह्याचे माननीय संघचालक श्री प्रकाशजी ताजने, उपस्थित खापा नगरातील सर्व सज्जन शक्ती, मातृबंधू, संघाचे अधिकारीगण व आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, भारत हा गौरवशाली देश आहे. भारताला प्राचीन परंपरा लाभलेली आहे. या प्राचीन परंपरेची साक्ष हा भारत आपल्या सण उत्सवामधून देत असतो. आमच्या देशाचे प्राचीन नावही आहेत आणि त्या देशाच्या प्राचीन नावानुसार आमचा देश बदलत बदलत आज इथपर्यंत आलेला आहे. आर्यवर्ते, जम्बूद्वीपे, भरतखंडे, भारत, हिंदुस्थान, इंडिया अशा आमच्या देशाचे आजपर्यंत बदललेले नावं आहेत. आणि जेव्हा देशाचं संस्कृतीकरण होतं, देशाचा विकास होतो, देशामध्ये समाजकारण, राजकारण, धार्मिकता, आध्यात्मिकता जेव्हा घडते, तेव्हा देश हा पुढे जात असतो आणि त्यातून संस्कृती जन्माला येते. त्या संस्कृतीतून परंपरा जन्माला येतात आणि परंपरेमधूनच उत्सव जन्माला येतात. असे भारताचे प्रमुख उत्सव भरपूर आहेत, पण त्यामध्ये प्रमुख जर पकडले तर दसरा, दिवाळी, पोळा, होळी यासारखे प्रमुख भारतीय उत्सव आहेत. आणि हीच उत्सवाची परंपरा समाजाभिमुख असावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 6 उत्सव आहेत. आणि या 6 उत्सवाचा परिचय आता आपल्याला झाला. या 6 उत्सवामध्ये प्रमुख आणि समाजाभिमुख असलेला प्रमुख उत्सव म्हणजे श्री विजयादशमी. विजयादशमी हा उत्सव अनन्यसाधारण आहे. या दिवसाला प्राचीन आध्यात्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक असं महत्व आहे. आम्ही रामायणाचा काळ ऐकलेला आहे, महाभारताचा काळ ऐकलेला आहे. यामध्ये भारताची गौरवशाली परंपरा आहे, भारताच्या वैभवशाली पौरुषत्वाची गाथा आहे. आणि या गाथेतून आज भारत 2025 पर्यंत पोहोचतोय. मग 1925 ला मोहितेच्या वाड्यामध्ये डॉक्टर हेडगेवारांनी संघाची शाखा लावली, संघ स्थापना केला. 10-15 स्वयंसेवक होते. आता ते 10-15 स्वयंसेवक म्हणजे कोण? मित्र, काही बाल, आणि ध्येय एकच, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट. आता संघाची स्थापना का बरं करावी लागली यासाठी थोडंसं इतिहासामध्ये जाणं गरजेचं आहे. आज संघ शतायुषी होतोय. श्री विजयादशमीचा हा 100वा उत्सव आहे, म्हणजे संघाच्या शताब्दी वर्षाचा उत्सव. वेळेनुसार संघामध्ये सुद्धा बदलाव आले. आणि हा जो उत्सव आहे हा समाजाभिमुख आहे, समाजाला आव्हान करणार आहे. संघ म्हणजे काय? हा समाजासमोर मांडणारा उत्सव आहे. मग संघाचे कार्यकर्ते काय करतात? संघाचे स्वयंसेवक म्हणजे कोण? त्याची प्रचिती या उत्सवातून मिळते. मग यासाठी संघाची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. आणि संघाची पार्श्वभूमी जाणून घेण्या अगोदर आपल्या भारत मातेची, या भरतखंडाची, या हिंदुस्थानाची सुद्धा पार्श्वभूमी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपला देश, एकेकाळी आम्ही ऐकतो की जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा. मग या देशाला ग्रहण का लागलं? ही रामायणाची परंपरा सांगणारा आमचा देश, महाभारताची परंपरा सांगणारा आमचा देश, सम्राट अशोकाची परंपरा सांगणारा आमचा देश, सम्राट पृथ्वीराज चव्हाणांची परंपरा सांगणारा आमचा देश, याला ग्लानी का लागली?
हडप्पा आणि मोहेंजोदडो दोन संस्कृती जर पकडल्या तर किमान 5000 वर्ष पुराणे आहेत, जुने आहेत. हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवत मम दीक्षा हिंदू रक्षा. आता सुभाषितामधून आपल्याला सांगितलेलं आहे, अतिथी देवो भव, सेवा परमो धर्म, वसुधैव कुटुंबकम. या भारतात बंधुभाव नित्य असू दे, देवरची असा दे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही सांगणारी आमची संस्कृती आहे. हे सांगणारे संत किंवा महापुरुष जरी वेगवेगळे असले तरी त्याचा अर्थ आणि बोध एक आहे. मग आमच्या देशावर शकांचं आक्रमण झालं. आमचा देश कसा होता? आर्यवर्त, जम्बूद्वीप, अजनात खंड, भारतवर्ष आणि आता हिंदुस्थान भारत जो काही आपला भाग आहे तो. मग या देशावर जेव्हा परकीय आक्रमण चालून आले तेव्हा आपल्या देशातील शूरवीरांनी ते परकीय आक्रमण थांबवले. ते नुसत्या थांबवलेच नाही तर परतूनही पाठवले. त्यानंतर हुनांचं आक्रमण झालं. शकांच्या आक्रमणाला राजा विक्रमादित्यानं तोड दिली म्हणून विक्रम संवत सुरू झाला. जेव्हा आमच्याकडे एखादं शुभमंगल असतं तेव्हा आमच्या पत्रिकेमध्ये असते चैत्र शुद्ध पक्ष असे तिथी असतात. त्या तिथी सुद्धा विक्रम संवतांच्या तशाच आहेत. मग आमच्या देशामध्ये आजपासून गेल्या 12-13 वर्षाच्या अगोदर काही विधर्मी चालून आले, काही विदेशी आक्रांत चालून आले आणि त्यांनी या भारत भूमीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. इतिहासामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. त्याच्यामध्ये मुघल असतील, तुर्क असतील, अफगाण असतील, त्यांचा फक्त एकच विचार होता, संस्कृती म्हणजे सामोरच्यांची म्हणजे हिंदूंची संस्कृती नाश करणे, त्यांच्या भावनावर आघात करणे आणि स्वतःचा धर्म प्रस्थापित करणे. हिंदू जब जब बटा तब तब घटा और जब जब घटा तब तब कटा. हे आजचं नाही, हे जुनं समीकरण आहे. आणि मग त्यांच्या नंतर आमच्या देशावर डच चालून आले, फ्रेंच चालून आले, पोर्तुगीज चालून आले आणि सरती शेवटी इंग्रज चालून आले. आणि याच वेळेस नागपूरला एक मोठं अधिवेशन भरलं. ते अधिवेशन होतं देशाच्या स्वातंत्र्याचं आणि त्या अधिवेशनाची जबाबदारी परमपूज्यनीय डॉक्टर हेडगेवार यांच्याकडे होती. डॉक्टरांना एक अपेक्षित होतं की या अधिवेशनामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीयांची भूमिका काय, त्यांच्या संरक्षणाचं काय, त्यांच्या संस्कृतीचं काय, त्यांच्या कुटुंबाचं काय, त्यांच्या विचारधारेचं काय. पण त्या अधिवेशनामध्ये या कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही. ते डॉक्टरांच्या मनात रुतलं आणि संकल्प केला की या देशाला 1300 वर्ष गुलामीमध्ये भोगावे लागले तर 100 वर्ष पुन्हा अधिक 1400 होतील. पण हिंदूंचं संघटन उभं करूया. कसं करूया? जे राष्ट्राला समर्पित असेल. मग हिंदू म्हणजे काय? आताच सांगितलं, हिंदवा सोदरा सर्वे. जो या भारत मातेला मानतो तो सहोदर हिंदू आहे. जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए हैं, इस धरती को माँ जो कहते हैं हिंदू उसी को कहते हैं. एवढी सोपी परिभाषा आहे. हिमालयन समारभ्यम यावद हिंदू सरोवरम. सरोवराचंच नाव हिंदू सरोवर आहे, हिंदी महासागर. हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. त्या श्लोकामध्ये हिंदुस्थान आणि हिंदू शब्द आलेला आहे. हा शब्द हिंदुस्थान होण्याच्या अगोदरच आहे. तेव्हा आपल्या देशाचं नाव भारतवर्ष होतं. त्याच्या अगोदर आर्यवर्त होतं. त्याच्या अगोदर जम्बूद्वीप होतं. तेव्हाच्या छोट्या मोठ्या 9 खंडांचा मिळून एक जम्बूद्वीप होता. आणि डॉक्टरांनी हे स्वप्न पाहिलं, ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहिती होतं मी 100 वर्ष आजपासून म्हणजे 1925 पासून अजून 100 वर्ष टिकणार नाही, जगणार नाही. मैं रहू या ना रहू मेरा देश रहना चाहिए. हे डॉक्टरांचं ब्रीद होतं. आणि ते कसा देश असायला पाहिजे?
जसा राजा शिव छत्रपतींना अभिप्रेत होता, महाराणा प्रतापांना अभिप्रेत होता, असाच देश असायला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 ला मोहितेच्या वाड्यामध्ये नागपूरला स्थापना झाली. मग संघामध्ये अनेक दिवसागणिक बदल व्हायला लागले. संघाच्या स्वयंसेवकांमध्ये वाढ झाली. मग नागपूर पुरता संघ मर्यादित राहिला नाही, तर संघाचा स्वयंसेवक ज्या ज्या ठिकाणी जे जे कार्य करेल त्या त्या ठिकाणी संघाचा स्वयंसेवक शाखा लागायला लागली. आता संघातील ऊर्जा स्थान जर काही असेल तर ती संघाची 1 तासाची शाखा. मग या 1 तासाच्या शाखेमध्ये काय होतं? सुभाषित, अमृतवचन, गीत, लाठीकाठी ज्याला आपण दंड म्हणतो, गीत, दंड, प्रात्यक्षिक, नियुद्ध आणि बऱ्याच समतासारख्या जशा परेड म्हणतो अशा अनेक गोष्टी होतात. आणि व्यक्ती निर्माणाचं कार्य करण्याचं उत्तम साधन म्हणजे संघाची शाखा. डॉक्टरांनी ही सुरुवात केली आणि 1940 ला ही धुरा परमपूजनीय माधव सदाशिवराव गोळवलकर संघाचे द्वितीय सरसंघचालक यांच्या हाती आले. संघ गतिमान झाला. संघाला चांगले वाईटही दिवस पाहायला मिळाले, पण कुणावरही आवाज न उचलता एकच ध्येय, राष्ट्र प्रथम, संघाचे स्वयंसेवक करू लागले. मग आज 100 वर्षामध्ये संघाची उपलब्धी काय? तर प्रत्येक क्षेत्रामध्ये संघाचा स्वयंसेवक आहे. मग तो सामाजिक परिस्थितीत असो, आध्यात्मिक परिस्थितीत असो, वैज्ञानिक परिस्थितीत असो, राजकीय परिस्थितीत असो की आंतरराष्ट्रीय पातळीवर असो, आज ही विचारधारा रुजलेली आहे आणि ते रुजणं अभिप्रेत आहे. कारण राष्ट्रप्रथम ही भावना आहे. आज संघाच्या शाखा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 60 देशांमध्ये आहे. आम्ही फक्त भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर आमच्या देशातील जे तक्षशिला नालंद्याचं अफाट ज्ञान होतं त्याची परंपरा आज आम्ही जोपासत, आम्ही म्हणतो आता विश्वात्मके देवे, तीच भावना ठेवत आम्ही जगापर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अनेक ठिकाणी विरोधही असेल तो स्वाभाविकच आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. आणि संघाच्या या 100 वर्षांमध्ये संघानं 2 प्रमुख कार्य केलेली आहे. पहिलं कार्य म्हणजे व्यक्ती निर्माण. संघाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला व्यक्ती निर्माण केलेला दिसून येतो. मग आज संघाचा स्वयंसेवक या उत्सवामध्ये बसलेला दिसतो, तर वर्षभर कुठे असतो? आज भारतभर पथसंचलन निघताय श्री विजयादशमी उत्सवानिमित्त. अचानक ही संख्या आली कुठून? हे होते कुठे? हा प्रश्न अनेकांना पडतो. संघाचे स्वयंसेवक कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार. परिस्थिती काहीही असो, तो ज्या क्षेत्रात असेल तो त्याच क्षेत्रामध्ये आहे. आणि तो ज्या वेळेस ठरवतो की मला 1 तास संघाच्या शाखेत द्यायचा आहे, 1 तास उत्सवासाठी द्यायचा आहे किंवा माझा वेळ माझ्या देशासाठी द्यायचा आहे, तर तो सदैव तत्पर असतो. व्यक्ती निर्माणाचं कार्य संघाची शाखा करते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे व्यवस्था परिवर्तन. समाजानं व्यवस्था परिवर्तन स्वीकारणं ही काळाची गरज आहे. आज आपल्या देशामध्ये आपण भाग्यवान आहोत की आपण देवभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. आम्ही भारताला माता म्हणतो, जगाच्या पाठीवरील एकमेव देश. आमच्याकडे साधू संतांची परंपरा आहे, राजा महाराजांची परंपरा आहे, आमच्याकडे गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. आणि ही परंपरा जोपासत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे, उत्सव साजरा करतोय. तर या उत्सवाचं प्रतीक आपल्याला अगोदरच सांगितलं गेलेलं आहे की महिषासूर मर्दिनीनं महिषासुरावर मिळवलेला विजय, श्रीरामानं रावणावर मिळवलेला विजय. आजच्या दिवशी आपण आपल्या शस्त्राची पूजा करतो, शास्त्राची पूजा करतो. मग एवढा वैभव संपन्न आमचा देश आज शताब्दी गाठतोय. आणि 2 प्रमुख कार्य आम्ही संघाचे या दिवसामध्ये केलेले आहेत. एक म्हणजे व्यक्ती निर्माण, दुसरं म्हणजे व्यवस्था परिवर्तन. आणि प्रमुख तिसरं उद्दिष्ट संघ आता संघ शताब्दी वर्षानिमित्त घेऊन जातोय.
ते म्हणजे समाज बदल, ज्याला सामाजिक सुधारणा सुद्धा म्हणता येईल. आणि त्यामध्ये आम्ही 5 सूत्री सांगितलेल्या आहेत. आता अनेकांना प्रश्न पडतोय की संघाचे स्वयंसेवक असतात पण दिसत नाही, करतात काय माहिती नाही. 100 वर्ष संघाला झाली तर आज संघाची काय गरज आहे? हो, गरज आहे. मग संघ काय करतोय तर संघाने 5 सूत्री हातामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन आहे, पर्यावरण आहे, समरसता आहे, सामाजिक शिष्टाचार आहे आणि स्वदेशी आहे. आज जर या 5 गोष्टी आपण स्वीकारल्या, अंगीकारल्या आणि त्याच्यावर कार्य केलं तर या भारत मातेला विश्वगुरुपदी बसवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कारण आज आमच्या देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे गेल्या दशकभरापासून, तर आमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्या बऱ्याच उपलब्धी आहेत. आम्ही कोविड-19च्या वेळेस आम्ही जगाला वॅक्सिन पोहोचवलं. राम मंदिराचा प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवला, तो आमच्या आस्थेचं प्रतीक होतं. काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार झाला. अमरनाथ संघर्ष यात्रा संघ स्वयंसेवकांनी समोर आणली. आज हिंदूला ती यात्रा पवित्र सोजवळ मनाने पूर्ण करता येते, ज्याच्यावर काही प्रतिबंध होते. आणि हा सर्व संघर्ष करत असताना अनेक संकटही झेलावे लागले. या पंचसूत्री आज ज्या संघाने दिलेल्या आहेत त्या निश्चित होगा परिवर्तन या 3 शब्दामध्ये आहेत. आज जर एखादी गोष्ट अशक्य म्हटली तर तिला शक्य करण्यासाठी कार्य करावे लागते. संघाच्या स्वयंसेवकाचा दिलेला शब्द आणि त्यानं पार पाडलेलं कर्तव्य हे समान आहे. आणि हेच संघ कार्यकर्ता घडण्याची मोठी उमेद आहे. आज देशामध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळाले. सकारात्मक बदल आहेत, चांगले बदल आहेत, पण यामध्ये संपूर्ण समाज एकत्र असणे हे गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे आपण पाहतोय की गेल्या फक्त 3 वर्षामध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये काहीतरी चांगलं घडत आहे, अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश होत आहे, नेपाळ होत आहे, अफगाणिस्तान होत आहे आणि पाकिस्तान तर नेहमीच आहे. तर अशा वेळेस आमची नागरिक म्हणून भूमिका काय असायला पाहिजे? संघ स्वयंसेवक म्हणून तर भूमिका आहेच, ठरलेली आहे, निश्चित आहे. अनेक लोक प्रश्नही विचारतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वातंत्र्यामध्ये काय भूमिका होती? तर आज जो संघ स्वयंसेवक विविध संघटनेमध्ये राहून कार्य करतो आणि राष्ट्रप्रथम ही भावना मानतो, तो त्यावेळेस स्वातंत्र्यामध्ये होताच, त्याचं स्वरूप वेगळं होतं. मग संघाने जे परिवर्तन केलं त्या परिवर्तनामध्ये संघाने काही संस्था पण स्थापन केल्या. आवडी निवडी आणि रुचीनुसार त्या संस्था होत्या आणि आहेत, कार्य करतायत. आत्ताच सांगितलं की आपल्या देशात ज्या संस्थाच्या संघटना आहेत संघाच्या, तशा अनन्य 60 देशांमध्ये शाखा चालत आहेत. आणि या संघटनेमधून सुद्धा, विविध संघटनेमधून सुद्धा व्यक्ती निर्माणाचं कार्य होत आहे. त्यामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, मातृसेवा संघ असेल, दुर्गा वाहिनी असेल, अशा विद्या भारती असेल, विज्ञान भारती असेल, सीमा सुरक्षा मंच असेल, अशा बऱ्याच आपल्या संघटना आहेत. आपण सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि देशाच्या नेतृत्वाचंही कार्य करतोय. तर स्वाभाविक आहे, ते करणं गरजेचंही आहे. निश्चित होगा परिवर्तन, कारण या मागे 100 वर्षाची तपश्चर्या आहे. मग संघाने घेतलेली पंचसूत्री कुटुंब प्रबोधन. आज कुटुंब प्रबोधनाची गरज आहे का? हो, नितांत गरज आहे. आजही आज आपल्या गावामध्ये पंगत पद्धती आहे. घरी जर आपण जेवण करत असलो तर 4 लोक बसून जेवण करतो. त्याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहेत. कदाचित आमचे आजी आजोबा कमी शिकलेले असतील पण आमच्यापेक्षा हुशार होते. त्याच्या मागे काय कारण असतील? जेवणाच्या ताटावर 4 विषय निघतात
आणि सगळ्या घरच्यांना माहिती होतात आणि त्याच्यावर पर्याय त्याच वेळेत काढला जातो. म्हणून कुटुंब पद्धती एकत्रित असणं गरजेची आहे. तर काही कालांतरानं कोणी व्यवसायासाठी, व्यापारासाठी, नोकरीसाठी बाहेर जात असेल तो भाग वेगळा. संघ जर मोठा झाला तर त्यामागे स्वयंसेवकांची मोठी भूमिका आहे. त्यामागे शिबिरं होतात, स्नेहमिलन होतात, बैठका होतात आणि त्यातून आपली पुढची दिशा ठरली जाते. त्याच पद्धतीनं आपल्या कुटुंबाची सुद्धा दिशा ठरली पाहिजे. मग यासाठी संघाने काही गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्या आज आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. भाषा भूषा, भोजन भ्रमण, भजन भवन आणि भेट. आता भाषा भूषा म्हणजे काय? आम्हाला तर भाषा येतेच. आम्ही ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आम्ही आमची भाषा बोलू. आमच्या भाषेवर नितांत प्रेम असणं गरजेचं आहे. आणि आम्ही जर भारतात राहतोय तर भारतामध्ये छोट्या मोठ्या 1500 भाषा बोलल्या जातात. परंतु भारताच्या ज्या प्रमुख 14-15 भाषा आहेत त्याच्यातल्या 2-3 भाषा येणं आपल्याला नितांत गरजेचे आहे. संघ हा कधीच जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद मानत नाही. पण आपल्याला 2-4 भाषा येणं नितांत गरजेचं आहे. पण आपल्याला आपल्या भाषेवर सुद्धा तेवढं प्रेम असणं गरजेचं आहे. मग भूषा, आपण श्री विजयादशमी दसऱ्याचा उत्सव पार पडतोय आणि योगायोगाने दिवाळी सुरू आहे. मग अशा सण उत्सवाच्या वेळेस आम्ही आमचे जे सण उत्सवाला किमान वस्त्र परिधान करतो का, हा विचार समाजाच्या समोर ठेवला पाहिजे आणि मांडला पाहिजे आणि अंगीकारलाही पाहिजे. मग आमचा मंगल वेश असेल, आमच्या आजोबांच्या डोक्यावर असलेल्या जुन्या टोप्या सुद्धा आणि दुपट्टे सुद्धा आम्ही गळ्यात पाहिलेले आहेत. तर भाषा आणि भूषा. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या सभेमध्ये भारतीय अध्यात्म आणि विज्ञान मांडतात त्यावेळेस त्यांची जी भूषा होती ती साधूच्या वेशात होती आणि त्यामुळे ते जगासमोर अधिक प्रागट्य स्वरूपात समोर आले. कारण भूषेवरून लक्षात आलं की हा कोणीतरी हिंदू बाबा आहे. त्यांना सगळे हिंदू बाबा म्हणायचे. पण नंतर लक्षात आलं की आता विश्वात्मके जसं भारतवाले बोलतात तसे करतात. जगाला जे आपण कोविडमध्ये वॅक्सिन दिली ते त्याचं उत्तम उदाहरण. मग भाषा भूषा, भोजन. आमच्या भोजनामध्ये भारतीय भोजन आहे का? आता पॅकेट फूडला जरा जास्त महत्व आहे आणि त्यामुळे अनन्य आजारही येत आहेत आणि लहान बालकांमध्ये जास्त त्रास होत आहे. तर त्यामुळे भोजन पद्धती, भोजन हे सुद्धा आपलं असायला पाहिजे. भजन. आता भजन म्हणजे काय? भजनाची वेगवेगळी व्याख्या आहे. भजनामध्ये नाचता येते, दंगही होता येते, गाताही येते, बोलताही येते, आनंदही घेता येते, ऐकताही येते. तर किमान महिन्यातून एकदा आपण ऐकतो का? आमची संस्कृती जोपासतो का? याच्यावर आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. भ्रमण. आपला देश हा जेवढा धार्मिक आहे तेवढा ऐतिहासिक सुद्धा आहे. तर त्यामुळे आपण आपल्या देशातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळं सुद्धा पाहिली पाहिजेत. त्यासाठी भ्रमण करणं गरजेचं आहे. आणि भवन. आमचं जे घर आहे हे भारतीय पद्धतीचं घर आहे का? मग आमच्या घरातल्या जर काही वस्तू असतील तर त्या सुद्धा आम्हाला भारतीय पद्धतीनं वाटायला पाहिजे. आणि शेवटचा विषय त्याच्यातला भेट. कधी कधी जीवनामध्ये असा प्रसंग येतो आणि आम्ही बोलतो की याला भेटायचं राहूनच गेलं. मग किमान वर्षातून काही लोकांच्या भेटी घेता येईल का? संघाचे स्वयंसेवक तर घेतातच, अधिकारी घेतात. पण नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, वैज्ञानिक मंडळी असतील, काही समाजकारणी असतील, काही थोर मंडळी असेल, यांच्या भेटी घेता आल्या पाहिजे. हा कुटुंब प्रबोधनाचा खूप मोठा भाग आहे. मग त्यानंतर आता पर्यावरण संघाने दिलेली दुसरी गतिविधी आहे. आज आम्ही पाहतोय की आज दिवाळी आली आहे पण थंडीच पडत नाही. दसरा जाताना आला आहे, गेलेलाच आहे, पण पावसाळा बंद होत नाही.
एकल प्लास्टिकचा वाढता वापर, या सगळ्यामुळे ऋतुचक्रामध्ये बदल होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सुपीक जमिनीवर पडतोय. तर यामध्ये आपली महत्वाची भूमिका आहे. विकासाची गंगा माणसानं जाणली आणि त्यालाच जर कारणीभूत आपण ठरलो तर पर्यावरणाचा समतोल ढाळण्यासाठी सुद्धा आपणच तयार राहू आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सुद्धा आपणच सक्षम आहोत. आणि ही आज समस्या आहे ना, काळाची गरजही आहे. झाडे लावा झाडे जगवा आम्ही म्हणतोयच, पण यामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याला तिसऱ्याची जोड आहे. पाणी, प्लास्टिक आणि पेड. पाणी जेवढे गरज आहे तेवढंच पाणी वापरलं पाहिजे. एक दिवस जर पाणी मिळालं नाही तर आपली काय अवस्था होते. प्लास्टिकमुळे होणारे आजार, घाण आणि पेडामुळे म्हणजे झाडामुळे आपलं होणारं संरक्षण, हे पर्यावरणाचे तीन अत्यंत महत्वाचे बिंदू आहेत. त्यानंतर तिसरा बिंदू आहे नागरी शिष्टाचार. हा भारतीयांच्या रक्तातच आहे, तो नव्यानं सांगण्यासारखा नाही. पण कधी कधी हिंदुत्वाची परिस्थिती अशी होते की हिंदू जर जागा झाला तर शेर बनतो, वाघ, आणि कधी कधी लवकरच झोपून जातो. तर त्याच्यामुळे नागरी शिष्टाचार आमच्या रक्तातच आहे, सांगण्यासारखं नाही. आमच्याकडे सण उत्सव असले तर आम्ही मोठ्यांच्या पाया पडतो, हे फक्त हिंदूच करतात, दुसरे नाही. कारण आमच्या रक्तात आहे नागरी शिष्टाचार. रस्त्यावर सिग्नल असेल तर गाडी थांबवलीच पाहिजे, ट्रॅफिक असलं तर हॉर्न वाजवू नये, हा स्वाभाविक विषय आमच्या मनामध्ये असायलाच पाहिजे. त्यासाठी प्रशासनानं पोलीस ठेवलेले आहेत, पण आमची काहीतरी भूमिका आहे. रस्त्यावर कचरा कुठे टाकावा, रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे, हे आम्हालाच कळतं. हा नागरी शिष्टाचाराचा भाग आहे. कुठे जर कुठला काही कार्यक्रम असेल, आपल्या गावात भरपूर कार्यक्रम होतात, तर तिथे आमचा सहभाग असणं गरजेचं आहे. हा नागरी शिष्टाचाराचा एक भाग आहे. त्यानंतर आहे समरसता. आज आपला देश अनन्य जाती पंथ धर्माचा आहे आणि आम्ही सहोदर हिंदू आहोत. आणि आम्ही हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जे बसलेलो आहोत ते सगळे भारतीय आहोत आणि जेवढे भारतीय आहे हेच हिंदुत्व आहे. या पलीकडे हिंदुत्वाची परिभाषा नाही. मानवाची जीवन जगण्याची पद्धती या सहोदर देशातील सर्व लोकांना स्वतःच मानून घेणं हीच हिंदुत्वाची परिभाषा आहे. मग आम्ही इथं कुठेही धर्मभेद करत नाही. भारत माता की जय म्हणताना आम्ही जेव्हा सर्व सारखे असतो तर आम्ही या भारत मातेचे लेकरं आहोत. आम्ही कुठेही त्याचा भेद करत नाही. पण देशाच्या बाहेर जर काही घडामोडी घडत असतील आणि त्यामध्ये जर देशातली शक्ती काही जर त्याला समर्थन करत असेल तर त्यामध्ये आपला स्वचा बोध जागृत होणे अत्यंत गरजेचं आहे. मग आम्ही स्वतःला भारतवासी म्हणतो, या भारत मातेची लेकरं म्हणतो, तर आम्हाला भारत मातेचं संरक्षण करणे तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा आमच्यामध्ये समरसता असेल. समरसतेचं एक सोपं उदाहरण आहे. थंड पाणी आणि गरम पाणी जर पाण्यात मिसळलं तर त्याचा एकच पदार्थ तयार होतो, ते म्हणजे पाणी. अशी समरसता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आम्ही कोणी असो, आम्ही भाऊ आहोत, आम्ही बंधू आहोत, आम्ही एक आहोत, आम्ही या भारत मातेची लेकरं आहोत. जेव्हा गावामध्ये एखादा छोटा मोठा कार्यक्रम असतो, शिवजयंतीचा असेल, सप्ताह असेल, तेव्हा आम्ही सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतो, हेच अपेक्षित आहे. मग आमच्याकडे एक पानवठा आहे का, एक स्मशानभूमी आहे का, एकाच मंदिरात सगळ्यांना प्रवेश आहे का? हीच समरसतेची संकल्पना आहे, या पलीकडे काही. आणि त्यानंतर शेवटचा विषय येतो स्वदेशी. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा बिंदू हा आज स्वदेशी आहे. तो का? राष्ट्राला जर बळकट करायचं असेल आणि राष्ट्राची आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल आणि राष्ट्रामध्ये जर संस्कृती जतन करायची असेल, स्वबोध जर निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी स्वदेशी अत्यंत महत्वाचा आहे. आता स्वदेशीमध्ये काय काय?
आम्ही सकाळी झोपेतून उठण्यापासनं तर रात्री झोपतपर्यंत ज्या वस्तू वापरतो त्या सगळ्या स्वदेशी असायला पाहिजे. आमच्या देशामध्ये ज्या ज्या ऐतिहासिक गोष्टी असतील त्याचं रक्षण सुद्धा करणं हा स्वत्वाच्या बोधाचा एक महत्वाचा बिंदू आहे. आज सांगताना आनंद वाटतोय की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरणारा स्वदेशी आपला देश आहे. त्याचा परिणाम जगाच्या पातळीवर पडतोय आणि हेच भारताचं औचित्य आहे जे जगाला दाखवून दिलेलं. एका छोट्याशा उपग्रहापासून चंद्रयानापर्यंत यशस्वी मोहीम जो भारत गाजवतोय तो स्वदेशीच्या बळावर. याच्यामध्ये ज्ञानही स्वदेशी आहे, याच्यामध्ये विज्ञानही स्वदेशी आहे, कारण अध्यात्माला विज्ञानाची जोड आहे. आज या देशामध्ये शांतीची गरज आहे. आज युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्ध जर समजला तर युद्धाची गरजच पडणार नाही. कारण बाजूला जो देश आहे चीन, आपल्यावर दोन्ही गोष्टींना हवी होतोय, आर्थिक दृष्ट्या आणि सैनिक दृष्ट्या. तर आपल्याला स्वतःबोध करून घेण्याची गरज आहे. दिवाळीचं मार्केट आहे, आपण काय खरेदी केलं पाहिजे. हॅशटॅग इंडिया भारत, स्वदेशी. बाकी कोण काय करतं याच्याकडे पाहण्याची आपल्याला विशेष गरज नाही. सरकार सरकारचं काम करेल, प्रशासन प्रशासनाचं काम करेल, आपल्याला आपलं काम करायचं. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. या देशाने आम्हाला भरभरून दिलेला आहे, पण आम्ही सुद्धा या देशाला देणारे कोणीतरी लागतो. कोण? तर आम्ही या भारत मातेचे पुत्र आहोत. आम्हाला ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचं उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर यासाठी स्वदेशीचा बोधही असणं अत्यंत गरजेचं आहे. आज अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या देशाचं चंद्रयान जेव्हा चंद्रावर पोहोचते तर ही आमची उपलब्धी आहे. तर या 5 परिवर्तनाचे संघ 5 बिंदू घेऊन शताब्दी वर्षाची मोहीम राबवतो. आणि या शताब्दी वर्षामध्ये संघाने काही उपक्रम सुद्धा हातामध्ये घेतलेले आहेत. हिंदू संमेलन आहे, युवा संमेलन आहे, अधिकतम शाखा सप्ताह आहे, हर घर संपर्क आहे, प्रबुद्ध जनगोष्ठी आहेत. हे कार्यक्रम आम्ही वर्षभर करणार आहोत. पण यामध्ये समाजाचा सहभाग होणं सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. डॉक्टरांनी संघ स्थापन केला तर अवघा देश संघमय व्हावा असं त्यांनी म्हटलं, पण त्याची व्याख्या थोडीशी वेगळी होती. अवघा देश संघमय व्हावा म्हणजे सगळ्यांचे विचार भारत मातेप्रती असावे, राष्ट्राप्रतीच असावे, आणि हेच संघाचं धोरण आहे. एक जस्टिस होऊन गेलेले थॉमस केरळचे, ते म्हणतात की हा देश सैनिकांनंतर जर कोणाच्या हातात सुरक्षित असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या हाती सुरक्षित आहे. त्याचं कारण सुद्धा ते सांगतात की ज्याप्रमाणे सीमेवर सैनिक देशाची रक्षा करतात तीच भावना संघ स्वयंसेवकांच्या मनामध्ये आहे. त्यानंतर एक मोठे नेते होऊन गेलेले आहेत, अरविंद नेता. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या काळामध्ये ते मंत्री होते. ते सुद्धा म्हणतात की या देशाची एकता आणि अखंडता जर कोणी राखलेली असेल आणि जर राखत असेल तर माझी दूरदृष्टी म्हणून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाच प्रथम स्थान सांगतोय. आमच्या देशावर जेव्हा आपत्ती आल्या तेव्हा आम्ही समोर राहिलोच आहोत. मग कारगिलचं युद्ध असो, चीन सोबत 1962 झालेलं 65 झालेले जे दोन्ही युद्ध चीन पाकिस्तान सोबत झालं असेल तेव्हा असो, की हल्लीच पंजाबमध्ये झालेला पूर असो, किंवा आपल्या आता महाराष्ट्रामध्ये सोलापूरकडे झालेल्या घटना आपल्याला माहिती आहे महापुराच्या. यावेळेस संघाच्या स्वयंसेवकांनी समोर बसलेल्या सज्जन शक्तीकडून अन्नधान्य गोळा केलं आणि समाजापर्यंत अन्नधान्य पाणी पोहोचवलं.
मेडिकलची व्यवस्था पोहोचवली, औषधी पोहोचवल्या. संघ हे काम अविरत करतोय, ते करणारच आहे. पण यामध्ये पुन्हा समाजाला स्वतः या संघाच्या शाखेमध्ये आणि आपल्या विचारामध्ये सामावून घेणं हे संघाच्या समोरचं उद्दिष्ट आहे. संघाच्या 5 परिवर्तनाचे पुन्हा बिंदू: कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता, स्वदेशी आणि नागरी शिष्टाचार. हे 5 बिंदू घेऊन संघ समोर जाणार आहे. या 100 वर्षामध्ये संघाच्या काही उपलब्धी आहेत. संघाने ज्या विविध संघटना स्थापन केल्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा देश पुढे आलेला आहे. मग G20चं अध्यक्षपद असो, WHOचं आलेलं अध्यक्षपद असो, जगाचा आपल्या देशाकडे पाहण्याचं नेतृत्वाचं ठिकाण असो, किंवा आपल्या देशात घडणाऱ्या ज्या एक एक गोष्टीकडे बाहेर देश जे नजर ठेवून पाहतात, या सगळ्या गोष्टी आणि आपल्या देशाला जे आंतरराष्ट्रीय स्थान म्हणून अनेक देशाचे गौरवरत्न प्राप्त झाले, हे सगळे सुद्धा त्यामध्ये एक महत्वाची भूमिका ठेवतात. हे पंचपरिवर्तनाचे जे 5 बिंदू आहेत, या व्यतिरिक्त आपली शाखा दृढ झाली पाहिजे, शाखेची संख्या वाढली पाहिजे, समाजाचं स्थान हे भारत मातेप्रती समर्पित असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून घेऊन जायच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये मोठं आव्हान आहे, ते स्वीकारावं लागणार आहे आणि ते स्वीकारून सामोर जावं लागणार आहे. देशामध्ये गतिविधी घडतच राहतील, त्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, पण यामध्ये फक्त देश समोर असायला पाहिजे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचा जो पवित्र असा भाग होता, ज्याला आम्ही अखंड भारत म्हणतो, या अखंड भारताचे वेगवेगळ्या कारणांना तुकडे झालेले आहेत. आणि आजही काही असुरी शक्ती देशाच्या बाहेर, काही प्रमाणात तर देशाच्या आतमध्ये सुद्धा अराजकता माजवण्याचा प्रयत्न करते. तर यावेळेस साम दाम दंडभेद समाजासहित राष्ट्राला सर्वस्व अर्पण करणे ही काळाची गरज आहे. जगाच्या पाठीवर एकमेव आपलाच देश की जो गौरवाने हिंदू म्हणतो. यानंतर हे भाग्य मिळणं कदाचित कठीण आहे, कारण अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूटान, म्यानमार, इंडोनेशिया, थायलंड आणि भारत, बांगलादेश असा मिळून आमचा एकेकाळी देश होता. आम्ही हळूहळू गमावला आणि आज इथं सीमित आहोत. कदाचित आज जे बंगालमध्ये घडताय, पश्चिम बंगालमध्ये घडताय, काश्मीरमध्ये घडताय, केरळमध्ये घडताय, याची जाणीव जागृती जर समाजासमोर आज जर करून दिली नाही तर अन्य ठिकाणी अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी असू, जिथे कार्य करत असू, मग ते समाजकारण असो, नोकरी असो, व्यापार असो, व्यवस्था असो, राजकारण असो किंवा काही असो, आम्ही त्या ठिकाणी आमची एकच भावना ठेवू, जे डॉक्टरांना अभिप्रेत होती, परम वै भवन्ये तुम्ही तत् स्वराष्ट्र. हे भारत माता, तुला आम्ही गुरुपदी घेऊन जाणार आहोत. मैं रहू या ना रहू, ये देश रहना चाहिए. ही भावना आम्ही ठेवली पाहिजे आणि हेच संघाला अभिप्रेत आहे. संघाच्या या संघ शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवक व समाजाला हे खूप मोठं आव्हान आहे की जे आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. आणि हे आव्हान सांभाळत असताना आपल्याला आपलं घर दार, आपले काम, या सगळ्या गोष्टी करूनच भारत मातेची सेवा करायची आहे. आणि भारत मातेच्या सेवा करत असताना ज्या अडचणी येतील त्या अडचणीला पुन्हा सामना करत आपल्याला भारत मातेला मैं रहू या ना रहू, ये देश रहना चाहिए असं म्हणत आपलं कार्य अविरत ठेवायचं आहे. भारत माता की जय. सावधान, उत्तिष्ठ.
आ रम